महाराष्ट्र सदनालाही दिल्लीतील पाणी टंचाईचा फटका बसताना दिसतोय। महाराष्ट्र सदनात पाणी नसल्यानं मंत्र्यांचे सुद्धा हाल होत आहेत। अंघोळीच्या वेळी मंत्र्यांवर बाटलीबंद पाण्याचा वापर करण्याची वेळ आली आहे। महाराष्ट्र सदनातील अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभारावर देखील आता टीका होते आहे। हा सगळा कारभार समोर आलाय। महाराष्ट्र सदनात अंघोळीला सुद्धा आता पाणी शिल्लक नाहीये। राजधानी दिल्लीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाई पाहायला मिळते आणि त्याचा फटका आता महाराष्ट्र सदनालाही बसलेला आहे। आपण पाहतोय हा नळ कुठल्या रेस्टॉरंटमधला किंवा हॉटेलमधला नाही आहे किंवा इतर ठिकाणचा नाही आहे। ही आहे नवीन महाराष्ट्र सदनातलं वॉशरूम आणि सध्या या वॉशरूममध्ये कुठल्याही नळाला पाणी जे आहे ते आलेलं नाही। जवळपास गेल्या 10 ते 12 तासांपासून ही सगळी पाण्याची जी टंचाई आहे ती टंचाई या नवीन महाराष्ट्र सदनामध्ये पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे आज बकरी ईद आहे आणि या ईदच्या निमित्तानं आज शासकीय सुट्टी असल्यानं सगळे अधिकारी जे आहेत वरिष्ठ अधिकारी ते सगळे खरे तर आज सुट्टीवर आहेत आणि त्यामुळे इथं आलेले जे अतिथी आहेत त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होते। काही लोकांना बाहेरून पाणी आणून त्यांना देण्यात आलेलं आहे। तर सध्या अनेक VIP देखील महाराष्ट्र सदनामध्ये आल्याची माहिती आपल्याला समजते, पण त्यांना देखील पाणी बाहेरून आणून दिल्याची माहिती आहे आणि हा मुख्य कक्ष आहे अधिकाऱ्यांचा। इथं देखील आपण परिस्थिती जर पाहिली तर हे कॅन जे आहे हे रिकामच आहे। या मशीनमध्ये देखील पाण्याच्या मशीनमध्ये देखील काहीच पाणी नाही आहे। पिण्याचं असेल किंवा वापरण्याचं असेल खरं तर नियोजन करणं गरजेचं होतं, कारण देशभरातले जे अतिथी आहेत ते महाराष्ट्र सदनामध्ये वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने येत असतात। जजेस येत असतात, अधिकारी असतात, मंत्री आमदार खासदार हे पण येत असतात। त्यामुळं सदनाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित याबाबत लक्ष घालून पाण्याचं नियोजन करावं अशी मागणी आता अतिथींकडून केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली।